all of you. Good morning, all of you. So we are here to learn a very important structure regarding your exam. As far as your exam is concerned, the examiner always asks the questions on vocabulary, and in vocabulary you are always asked some questions on one word substitution, and in one word substitution there are some phobias. आता आपल्याला माहिती आहे की फोबियावर अनेक असे प्रश्न विचारलेले आहेत आजपर्यंत. वेगवेगळ्या एक्झामला आपले लॉ एंट्रन्सचे एक्झाम असेल, एमपीसीचे असतील एक्झाम किंवा वेगवेगळ्या एक्झाम असतात, वनरक्षकाच्या किंवा फॉरेस्टच्या वगैरे किंवा राज्यसेवेच्या, त्या सगळ्याच परीक्षांमध्ये हा शब्द विचारला जातो. तर फोबिया शब्दाचा अर्थ काय? तर फोबिया शब्दावरून अनेक असे शब्द तयार झालेले आहेत. एक शब्द असा आहे, तर द वर्ड फोबिया हा ग्रीक वर्ड आहे आणि तो ग्रीक शब्द आहे आणि त्यापासून तो शब्द तयार झालेला आहे. मला वाटतं व्हाईट कलर जास्त व्यवस्थित दिसतोय ह्यापेक्षा. त्या ठिकाणी फोबिया हा शब्दाचा अर्थ आहे, फोबिया मीन्स अँड एक्स्ट्रीम फिअर. अँड एक्स्ट्रीम फिअर म्हणजे एखाद्या गोष्टीची एखाद्या माणसाला जास्त प्रमाणामध्ये भीती वाटणे, त्याला आपण फिअर हा शब्द वापरतो, म्हणजे फोबिया. त्यामुळे परीक्षेमध्ये आलेले काय शब्द जास्त वेळ मी घेणार नाही, एक 10-15 शब्द परीक्षेमध्ये नेहमी येत असतात, ते आपण या ठिकाणी इथे चर्चा करूया. आता हे शब्द कोणकोणते असतात, बऱ्याच एक्झामला आलेले काय शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी आपण पाहूया. आता हा शब्द मागच्या वेळेस आपण थोडेफार काय ह्यातले शब्द पाहिलेले आहेत. हा शब्द बऱ्याच परीक्षेमध्ये आतापर्यंत येऊन गेलेला आहे. तो शब्द या ठिकाणी आपण इथं पाहूया. तो आहे ऍक्रोफोबिया. आता ऍक्रोफोबिया शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळा शब्द येऊन गेलेला आहे पहा, ऍक्रोफोबिया. आता याचा अर्थ काय? काय एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची जास्त प्रमाणामध्ये भीती वाटणे, त्यामुळे काही शब्द तयार होत असतात. आता ऍक्रोफोबिया ह्या शब्दाचा अर्थ आहे फिअर ऑफ हाइट्स, ऑफ एक्स्ट्रीम फिअर ऑफ हाइट्स. फिअर ऑफ हाइट्स, एखाद्या व्यक्तीला उंचीची जास्त उंच प्रमाणाची भीती वाटते, तर आपण ऍक्रोफोबिया असं म्हणतो. हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला का? जरा काय म्हणलं आपण, एरोफोबिया. एरोफोबियाचा अर्थ आहे फिअर ऑफ फ्लाइंग. फिअर ऑफ फ्लाइंग असा घेतो आपण, फिअर ऑफ फ्लाइंग. म्हणजे ऍक्रोफोबिया शब्द आला का तर तुम्हाला पर्याय असणार आहे, फिअर ऑफ फ्लाइंग वगैरे किंवा हाय प्लेस. ऍक्रोफोबिया असेल तर फिअर ऑफ हाइट्स वगैरे, हाय प्लेस असा शब्द येईल. तसा ह्या ठिकाणी हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे, हायड्रोफोबिया. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी हायड्रोजन म्हणजे पाणी असा अर्थ आहे. त्या ठिकाणी हायड्रोफोबिया हा ठिकाणी शब्द आलेला. हायड्रोफोबिया ज्याचा अर्थ आहे फिअर ऑफ वॉटर. आय नो दॅट यू हॅव बीन व्हेरी मच अक्वांटेड विथ दीज वर्ड्स ऑल्सो. तुमचा सुद्धा बराचसा काय शब्द तुम्हाला संबंधित आलेले आहेत. तसा फोबिया या ठिकाणी फोबिया. आता हा शब्द तुम्हाला गेलेला आहे, तुम्हाला शब्दाचा अर्थ माहित आहे. जर आपण फिअर ऑफ फिअर्स असं म्हणतो, आपण फिअर ऑफ फिअर्स. फिअर ऑफ फिअर्स एखाद्या गोष्टीची आणखीन भीती वाटणे, भीतीची भीती वाटणे. अनेक शब्दासाठी हा शब्द कॉमन शब्द आहे. आता सायनोफोबिया शब्दाचा अर्थ आहे फिअर ऑफ डॉग्स. एखाद्या माणसाला जास्त प्रमाणामध्ये भीती वाटणे, कुत्र्यांची भीती वाटणे, तर आपण शब्द हा वापरतो. पुढचा शब्द लॅट्रोफोबिया, ज्याला आपण फिअर ऑफ द डॉक्टर्स असे म्हणतो. फिअर ऑफ द डॉक्टर्स, काही लोकांना डॉक्टरची जास्त प्रमाणामध्ये जास्त भीती वाटते, हॉस्पिटल असेल, मेडिसिन्स असेल, हे शब्द येतात. त्या शब्दासाठी आपण वेगळे शब्द घेत असतो. किंवा हा एक शब्द आहे गॅमोफोबिया, ज्याचा अर्थ काय आहे? गॅमोफोबिया म्हणजे
fear of marriage. Fear of marriage. गायनोफोबिया सारखा शब्द आहे, ज्याला काय म्हणू शकतो आपण, फिअर ऑफ गायनोफोबिया. आता गायनोटेस्ट, गायनोलॉजिस्ट स्त्रीच्या संदर्भामध्ये, मग फिअर ऑफ वुमेन असा आपण घेतो. पुढचा शब्द आहे जसा गायनोफोबियाचा अँड्रोफोबिया. अँड्रोफोबिया शब्दाचा अर्थ आहे फिअर ऑफ मेन. किंवा काही ठिकाणचे शब्द असा प्रकार करता येतील, सांगता येतील. या ठिकाणी आणखीन काय शब्द असतात की जे शब्द आपल्याला नेक्स्ट शब्द पाहू. हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे, क्लस्ट्रोफोबिया. क्लस्ट्रोफोबिया म्हणजे आपण पाहिलं होतं काल शब्द, काय म्हणतो आपण, फिअर ऑफ हाय प्लेसेस, फिअर ऑफ इनक्लोजर प्लेसेस. इनक्लोजर प्लेसेस लाईक लिफ्ट असेल, काही ठिकाणचे शब्द असतात ते थोडस आपल्याला अनेक शब्द आहेत की जे शब्दाच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक शब्द तयार करू शकतात. हिमोफोबिया, काय शब्द तुमच्या ओळखीचे आहेत. फिलियोफोबिया, fear of falling in love. असा अनेक शब्द आहेत की जे तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी फायदा होतो. हे जे शब्द तुम्ही पाहिले तर मला वाटतं ह्याचा बऱ्याच एक्झामला हे शब्द येऊन गेलेले आहेत. हे शब्द तुम्ही आणखीन एकदा पहा घरी गेल्यानंतर. तर मला वाटतं हा भाग सगळ्यांना समजला असेल. थँक्यू. हो.